श्रीराम समर्थ. एकदा स्वामी माधवानंदांना एका गृहस्थांनी विचारलं की राम हमारा जप करे हम बैठे आराम, ह्याचा अर्थ काय? तेव्हा स्वामी उत्तर देतात की ही तर फार पुढची अवस्था आहे. राम हमारा जप करे हम बैठे आराम ही अजपाजपाची शेवटची पायरी आहे. साधनेचे लक्षच हे आहे. ही संतांची अवस्था, सामान्य साधकांची नव्हे. जसे स्वामी स्वरूपानंद म्हणतात की नाभीपासोनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, आपोआपच तो ध्वनी होत असतो. तो सहजच आहे. तिथे नुसतं लक्ष ठेवायचं. नाम तर चालूच आहे, ते नुसतं ऐकायचं, अशी ती अवस्था आहे. प्रथम वैखरीने कित्येक काळ नाम घेता घेता ते मध्यमेमध्ये शिरते. मग त्यापेक्षा खोलवर ते पश्चंतीमध्ये जाते आणि मग अत्यंत सूक्ष्म अशी जी परावाणी, त्यामध्ये ते जाऊन बसते. परावाणीमध्ये नाम गेले म्हणजे मग राम हमारा जप करे हम बैठे आराम अशी स्थिती निर्माण होते. हे कित्येक काळाचं काम आहे. पुष्कळ साधनेचं काम आहे. वैखरीने देखील नाम घेता येत नाही अशी स्थिती सध्या बहुतेक ठिकाणी आहे. मग परावाणीतून नाम कुठले यायला? या परावाणीच्या पलीकडे परमात्म्याचे स्थान आहे असं सारे संत सांगतात. या चारही वाणींच्या पलीकडे हा परमार्थ आहे, परमात्मा आहे. तेथेच ही मंडळी राहतात. तेथे राहून मग ते नाम कसे चालू आहे ते ते ऐकत असतात. परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर, सकळांचे अधिष्ठान तेची रूप माझे रूप पूर्ण. म्हणजेच परेच्या पलीकडे नामदेव महाराज निरंतरच राहत होते. त्या पूर्ण बोधातच राम हमारा जप करे हम बैठे आराम हे त्यांच्या अनुभवाचेच बोल ह्या अभंगात आलेले आहेत. असे संतांचे अनुभव असतात. श्रीराम समर्थ.